भूमीचा पूर्ण परिसर आहे। किती मोठे पिल्लर आणि किती खोल गड्डे खोदून ठेवलेले आहेत। इथे मशीन लागत आहेत। पिल्लरचं काम खूप फास्ट होत आहे। हे बघा पूर्ण दीक्षाभूमी किती मोठे हे धगा आहेत। इथे अंदर येण्यासाठी मार्ग नाही व कोणाला येऊही नाही देत आहेत। पूर्ण बॅरिकेटिंग करून ठेवलेली आहे इथे। हे बघा मी पूर्ण कॅमेरा घुमवत आहे। पूर्ण परिसर दाखवण्याचा प्रयत्न करणार। दीक्षाभूमीच्या बाजूला जागाच नाही राहणार, अनुयायी बसू पण नाही शकणार। बघा को क्या होगा और ये तो हम आपको एक तारीख को ही बताएंगे, लेकिन ये जो मैसेज है, ये जो संदेश है, आज 4 दिन से इस ये जो पूरा काम है इसके खिलाफ में प्रदर्शन चालू है। नागपुर की पूरी जनता सतर्क हो चुकी है और रोज़ यहाँ पर सैकड़ों अनुयायी आते हैं और इस काम को देखते हुए परेशान हो जाते हैं, क्योंकि दीक्षाभूमि की काफ़ी कम जगह बची हुई है जहाँ पर दीक्षाभूमि है। और वो जो थोड़ा सा जो बोधी उसका परिसर है, बस इतना ही परिसर अभी आपको देखने को मिल रहा है। बाकी की जगह है यहाँ पर कंस्ट्रक्शन का काम चालू है, यहाँ पर कंस्ट्रक्शन का काम चालू है और यहाँ पर हमको देखने दीक्षाभूमि जिले दाखवा मॅम पाणी सांगा। दीक्षाभूमी आहे आपली। पाणी आतापासून सासरी फट आले होते, सगळे घरं वाहून गेले होते, लोक वाहून गेले होते, लोक मेले नाल्यामध्ये। आता मला एक सांगा, हे पाणी आतापासून साचलेलं आहे। एक पावसामध्ये इतकं पाणी साचलेलं आहे। दीक्षाभूमीचा बेस इतका आहे का? दीक्षाभूमीचा बेस इतका चांगला आहे की ती कधी पण पोहोचू शकते। ठीक आहे, ते हे पार्किंगची व्यवस्था नको आहे। दीक्षाभूमीचं सौंदर्य करण्याच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करत आहे। तर प्लीज 1 तारखेला 10 वाजता इकडे सगळ्या बौद्ध बांधवांनी यावं आणि इथे धरणे आंदोलन करायचे। याच्यामुळे कसं ही पार्किंग व्यवस्था नको म्हणजे नकोच आहे। ओरिजिनल दीक्षाभूमी पाहिजे म्हणजे पाहिजे।